तर कशा आहात मंडळी? खूप वर्षांनंतर भेटतोय. मध्ये वेळ नव्हता म्हणून व्हिडिओ नव्हते बनवत आहेत. आता दुसऱ्या किचनमध्ये आलेलो आहे आणि या किचनमध्ये पण तीच वाईब आणि तोच आहार दिसणार आहे. आज एक फार स्पेशल रेसिपी बनवणार आहे जी आपल्या महाराष्ट्रामध्येच ओरिजिन आहे. त्या रेसिपीचं नाव आहे टोमॅटो सार. तर मग चला किचनमध्ये वळूया आणि सगळी कृती करूया. तर जसं तुम्ही बघू शकताय, मी इथे टोमॅटोजला एका प्लस साईन मध्ये चांगलं चीट देतोय. म्हणजे याच्याने होतं की जेव्हा आपण टोमॅटोजला सोलायला जातो ते एकदम नीट सोलले जातात. आता मी याच्यात पाणी टाकणार आहे आणि एका लो मीडियम हीटवर याला उकळायला ठेवणार आहे. आता आपण बनवणार आहोत एक फ्लेवर्ड कोकोनट मिल्क. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरची, आलं, लसूण आणि याला फाईन ग्रेट करून घ्यायचे. याच्यानंतर एका मलमलच्या कपड्यामध्ये बांधून याला चांगलं चाळून घ्यायचंय, म्हणजे सगळं मिल्क याच्यामधनं बाहेर येईल. मी सजेस्ट करेन की ही प्रोसेस 2दा रिपीट करा, म्हणजे तुम्हाला सगळं मिल्क यूज करता येईल आणि नथिंग गोज वेस्ट. तर आता मी टोमॅटो सोलायला लागतोय. हे टोमॅटोज किती चांगले शिजलेत हे तुम्ही बघूच शकता. आणि आता टोमॅटोजला सुद्धा एका मिक्सरमध्ये फाईन प्युरी करून घ्यायचे आणि नंतर चाळून मग आपण याला गॅसवर ठेवणार आहोत. जसं तुम्ही बघू शकता की मी टोमॅटो चाळून घेतले आणि आता याच्यामध्ये आपला फ्लेवर्ड कोकोनट मिल्क बनवतो. त्याला चांगलं मिक्स करू. आता मी एक साध्या पिठाची स्लरी बनवून घेतली नंतर साठी यूज करायला. आता आपल्या सारमध्ये चवीनुसार मीठ, साखर आणि जराशा कोथिंबीरच्या स्टिक्स, आपली स्लरी आणि याला नीट मिक्स करून घ्यायचंय. आता मी एक सिंपल फोडणी देणार आहे. जराशा जिरा टाकून, कढीपत्ता आणि सुकलेली लाल मिरची. आणि तुम्ही हे हे केल्यावर एक चांगला किक येतो तुमच्या गळ्याला जेव्हा तुम्ही हे सार पिता आणि टेस्ट ब्युटिफुल. आता ह्याला चांगलं मिक्स करून जरा वेळ उकळवायचंय. आणि जसं तुम्ही बघू शकता की मी आपलं टोमॅटो सार रेडी होऊन मी त्याला प्लेट कर. तर टोमॅटो सार आपलं रेडी झालेलं आहे. याला टेस्टिंगसाठी मस्त एका बोलमध्ये मी प्लेट सुद्धा केलेलं आहे. तर मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसं झालं. अप्रतिम. त्याच्यामध्ये त्या फोडणीची जी चव यातली आहे ना ती फारच सुंदर आहे. त्याच्यामध्ये मग आपण ते कोकोनट मिल्क जे बनवून टाकलेलं आहे त्याची पण सिल्की कन्सिस्टन्सी याच्यामध्ये क्लिअरली दिसते. हे टोमॅटो सार फारच सुंदर झाले. तुम्ही जर काय घरी बनवलं तर तुम्हाला डेफिनेटली आवडेल. डिस्क्रिप्शनमध्ये मी याची रेसिपी नक्कीच टाकेन. तर तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा. पुन्हा भेटूया. बाय.